संजय शिरसाट सध्या आपल्या सोबत आहेत, सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि जो दावा संजय राऊत करतायत, जो व्हिडिओ ते दाखवतात त्यावर थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. संजय राऊत यांनी एक व्हिडिओ दिलाय, समोर आणलाय आणि त्यामध्ये तुमच्या बाजूला एक बॅग दिसते, त्यामध्ये पैसे भरलेले आहेत, अडचणी वाढणार आहेत असा दावा सुद्धा संजय राऊत करतायत. तुमची पहिली प्रतिक्रिया? मी तो व्हिडिओ तर पाहिलेला नाहीये, परंतु मला वाटतं संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. मागे तुम्हाला असं आठवत असेल की एकनाथ शिंदे विमानातून उतरत आहेत, त्यांच्याबरोबर बॅगा चाललेल्या आहेत आणि त्याच्यावर काय वादळ उठवलं होतं. आता बॅगा घेऊन मी बसलेलो आहे, त्याच्यामध्ये नोटा आहेत, कागद आहेत, काय यांनी कोणत्या कॅमेऱ्याने पाहिलं हेच मला कळत नाही. परंतु एक निश्चित आहे, त्याला माझं नाव घ्यावं लागतं, हे माझं मोठेपण आहे. तुम्ही काय करताना त्याची सगळी चांबडी मी ओढत असतो आणि अशा पागल माणसाच्या नादी लागणं मला वाटतं योग्य नाही. आता हे तुम्ही जे काही व्हिडिओ दाखवताय तो घरातला माझा व्हिडिओ आहे, माझा डॉग बसलेला आहे, माझं बेडरूम आहे ते, आणि त्या बेडरूमचा तुम्ही आता व्हिडिओ, आता हा कसा, आता बनियान घालून बसलेला व्हिडिओ, आणि इथं बॅग आहे, आता ही बॅग कसली असते? अरे पैसे काय असे लटकवत ठेवत असतात का तिथे अलमाऱ्या नव्हत्या माझ्याकडे? परंतु हे मूर्खपणाचं कळस आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. निश्चितच त्याला आता मेंटल हॉस्पिटलची गरज आहे. नक्कीच. पण तुमच्या घरातला तुम्ही म्हणताय हा सगळा व्हिडिओ आहे, तुमचा कुत्रा सुद्धा त्या ठिकाणी, तुमचा डॉग आहे आणि बनियानवरती बसलेला तुमचा हा सगळा व्हिडिओ काढलाय, तर हा व्हिडिओ नेमका काढलाय कोणी, हा पण प्रश्न आता उपस्थित होतो ना या निमित्तानं. कुणी दिला, म्हणजे झारीतले शुक्राचार कोण आहेत तुमच्या घरातले, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो या निमित्तानं. नाही, असं काय कुणी काढलं असेल सहज. मी माझ्या घरामध्ये, तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे येणारा प्रत्येक कार्यकर्ता असेल का कोणी असेल, त्याला कधीही वेलकम असतं. असं आमच्याकडे कुणासाठी दरवाजे बंद आहे असं माझ्याकडे नसतं. तुम्ही कोणत्याही मतदारसंघामध्ये कुणालाही विचारा, कधी तुम्हाला चिठ्ठी लागली, कधी तुम्हाला काही असं लिहावं लागतं रजिस्टरवर? नाही. हे सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखं मी वागतो. म्हणून एखाद्याने काढलं असेल तर मी त्याच्यावर काही ऑब्जेक्शनही घेत नाही. नक्कीच. हा व्हिडिओ ज्या ठिकाणून काढण्यात आलेला आहे, हे कुठलं आहे, हे ठिकाण कुठलं आहे? आणि बॅग दिसते त्यामध्ये, ज्यात ते दावा करतात की नोटांचे बंडल आहेत. किती सार्थ हा दावा मानावा की हे खोटे जे आरोप तुम्ही केलेत असं तुमचा दावा आहे, आणि याबाबत तुमची नेमकी आता भूमिका काय असणार आहे? कायदेशीर कारवाई तुम्ही करणार आहात का? नेमकी भूमिका काय असेल? हे बघा, तो व्हिडिओ जो तुम्हाला दिसतोय ना, एक तर मी प्रवासून आलो असावा, आलोय, कपडे काढलेत, माझ्या कॉटवर बसलोय, माझा डॉग, जोच तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये त्या डॉगला पाहिला असेल, तो माझा डॉग माझ्याबरोबर आहे आणि थोडं रिलॅक्स मूडमध्ये मी बसलेलो आहे. आणि हे सगळं चित्र कदाचित ती जाताना कुठं आपण कॅरी करतो ना कपडे वगैरे, ती बॅग असावी. आणि समजा पैसे असते तर अशी काही रस्त्यामध्ये बेडरूममध्ये अशी ठेवायची वस्तू असते का? म्हणून हा मूर्खपणाचा कळस आहे, संजय राऊतच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आहे. संजय राऊत यांच्या दाव्यामध्ये काही दम आहे, काय म्हणाल? चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. असं कधी होतं का? कधी मूर्खपणा आहे हा. दावा कसला आला? आता यांचे व्हिडिओ काढायचा टाईम आलेला आहे. आता मला वाटतं की यांचे सुद्धा तर व्हिडिओ मला लोकांना दाखवावे लागतील. पण मंत्र्यांच्या अशा पद्धतीनं व्हिडिओ समोर आल्यानंतर कुठेतरी मानसिक त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागतंय. नेमकी तुमची आता भूमिका काय असणार आहे या सगळ्या संदर्भात? नाही, लोकांना कळतंय. लोक यांच्यासारखे मूर्ख नाहीत, लोकांना माहिती आहे सर्व. लोक पाहत आहेत संजय शिरसाट कुठं बसलेला आहे, त्याचा डॉग कसा आहे, हे सर्व त्यांनी पाहत आहेत. आणि म्हणून या दाव्यामध्ये तथ्य नाही आहे. हे चुकीच्या पद्धतीने मला कुठेतरी टार्गेट करण्याचा जो काही प्रयत्न आहे ना, हे अशा मूर्खपणाचा टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा जो व्हिडिओ काढला त्यावर तुम्ही बेडवर बसलेले दिसत आहेत, एक बॅग सुद्धा खाली दिसते, तुमचा डॉग सुद्धा दिसतोय, फरशी दिसते यामध्ये, आणि एक व्हाईट रंगाचा सोफा आहे बहुतेक हा सगळा, आणि तो सुद्धा दिसतोय. कुठला आहे नेमका हा व्हिडिओ? हॉटेलचा आहे? घरचा आहे ना माझा डॉग. हा, संभाजीनगर माझ्या घरचा आहे ना, घरातला आहे ना. माझा डॉग माझ्याबरोबरच असतो. तो 2-1.5 महिन्याचा होता तेव्हापासून माझ्या बेडरूममध्ये असतो. म्हणून तो डॉग माझा प्रिय आहे आणि तो माझा घरचा व्हिडिओ आहे. तो पण घरच्या व्हिडिओला अशा पद्धतीनं समोर आणणं आणि त्या बॅग दिसलेल्या बॅगमध्ये पैसे आहेत असं म्हणणं, हा थेट तुमच्यावर केलेला आरोप आहे असं म्हणावं का? कारण संजय राऊत दाव्यासहित सांगतात या बॅगमध्ये पैसे आहेत. त्यांच्या दाव्याला काही अर्थ नाही आहे, तो चुकीचा आहे आणि त्याच्यावर जास्त कॉमेंट करणं म्हणजे त्याला बढावा देण्यासारखं आहे. आणखी एक आरोप त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर पण केला आहे. संजय गायकवाडांबद्दल ते म्हणतायत की संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा सुद्धा अर्बन नक्षलवादचा एक प्रकार आहे. सरकार कारवाई का करत नाही असा सवाल विचारत आहे. त्यावर मी कोणती कॉमेंट्स करणार नाही. एकनाथ शिंदे जाऊन आले. एकनाथ शिंदेबाबत पण ते म्हणतायत की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे, भाजपमध्ये शिवसेना विलीन करायची आहे, असं सुद्धा बोलणं त्यांचं अमित शहांशी झालं आहे. काय म्हणाल? याच्यावर मी थोड्या वेळाने बोलणार आहे.
नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपली भूमिका मांडली आहे संजय शिरसाट यांनी आणि हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. संभाजीनगरचा हा व्हिडिओ आहे आणि घरचा व्हिडिओ असल्याचं संजय शिरसाट म्हणतायत. नेमकं आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमके खुलासे होत आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.